जॉब माझा अपडेटवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो। तर सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक भरती 2026मध्ये बघा 90 मार्काची आपली परीक्षा होणार आहे। त्यामध्ये बघा 20 मार्काचा आपला सहकार हा विषय असणार आहे। यामध्ये आपल्या चॅनलवर आपण आता सहकार या विषयाचे आपण क्लासेस जे विद्यार्थी मित्रांनो ते सुरू केलेले आहेत। त्याच्या व्यतिरिक्त आपण बँकिंग जे 20 मार्काची येणार आहेत त्याचीसुद्धा आपण माहिती इथे घेणार आहोत। तर याच्या आधी विद्यार्थी मित्रांनो आपण सहकार या विषयाचा भाग 1 आपण अपलोड केलेला होता। ज्यांनी कोणीही तो भाग पाहिला नसेल तर तो व्हिडिओ जाऊन विद्यार्थी मित्रांनो अवश्य बघा। त्यामध्ये आपण सहकार या विषयाची सुरुवात केलेली आहे आणि त्यामध्ये काही अतिमहत्त्वाची प्रश्न उत्तर पण आपण दिलेली आहेत, जे की IBPS पॅटर्ननुसार जे की परीक्षेतनी प्रश्न विचारले जातात त्या प्रकारचेच प्रश्न आपण तिथे घेतलेले आहेत। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सहकार या विषयाचा भाग 2 आपण इथे बघणार आहोत। यामध्ये आज आपण सहकाराची जी काही तत्त्वे आहेत त्या तत्वावर आधारित काही इम्पॉर्टंट जे काही प्रश्न आहेत विद्यार्थी मित्रांनो ते घेणार आहोत आणि आणखी काही महत्त्वाचे पॉईंटसुद्धा आपण इथे डिस्कस करणार आहोत। तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, सहकाराचे तत्त्वे या विषयाच्या अंतर्गत बघा विद्यार्थी मित्रांनो, आपला आजचा पहिला प्रश्न असा आहे की ऑक्टोबर 1964मध्ये आंतरराष्ट्रीय सहकार संघाने कोणाच्या अध्यक्षतेखाली तज्ज्ञ समितीची नियुक्ती केली होती? बघा प्रश्न क्रमांक 1, ऑक्टोबर 1964मध्ये आंतरराष्ट्रीय सहकार संघाने कोणाच्या अध्यक्षतेखाली एक तज्ज्ञ समितीची नियुक्ती केली होती? तर बघा इथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत। यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असणार? तर बघा याचं बरोबर उत्तर असणार आहे विद्यार्थी मित्रांनो आपलं ऑप्शन क्रमांक 3 म्हणजे डॉक्टर DG कर्वे। तर डॉक्टर DG कर्वे यांच्या अध्यक्षतेखाली आंतरराष्ट्रीय सहकार संघ जे आहेत विद्यार्थी मित्रांनो, जे की लंडन या ठिकाणी 1895 बघा 1895 या वर्षी लंडन या ठिकाणी, इंग्लंडच्या लंडन या ठिकाणी आंतरराष्ट्रीय सहकार संघाची स्थापना झालेली होती। तर बघा याच आंतरराष्ट्रीय सहकार संघाचे काय तर दरवर्षी विद्यार्थी मित्रांनो काही परिषदेंचं आयोजन होत असते। तर त्यापैकी 1964 साली आंतरराष्ट्रीय सहकार संघाची एक तज्ज्ञ समिती जी आहेत म्हणजे आंतरराष्ट्रीय सहकार संघाने काय केलं, एक तज्ज्ञ समितीची नियुक्ती केली होती। तर ती जी समिती आहे विद्यार्थी मित्रांनो, तर ती समिती डॉक्टर DG कर्वे यांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली होती। आणि त्याच्या व्यतिरिक्त ही जी समिती आहे विद्यार्थी मित्रांनो, या समितीचा मुख्य उद्देश काय होता तर जे की सहकाराची जी तत्त्वे सुरुवातीला स्वीकारण्यात आली होती विद्यार्थी मित्रांनो, तर त्या सहकारी तत्त्वाचं पुनर्मूल्यांकन करून त्याचा अभ्यास करून पुन्हा नव्या रूपाने त्या सहकाराची तत्त्वे जे आहेत ती तत्त्वे मांडण्यासाठी विद्यार्थी मित्रांनो ही परिषद नेमण्यात आली होती। त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 2, सहकाराची 7 पुनर्निर्धारित मूलतत्त्वे कोणत्या वर्षी आणि कोठे मान्य करण्यात आली? बघा प्रश्न क्रमांक 2, सहकाराची 7 पुनर्निर्धारित मूलतत्त्वे कोणत्या वर्षी आणि कोठे मान्य करण्यात आली? तर बघा यामध्ये आपल्याला इथे 4 ऑप्शन दिलेले आहेत। यापैकी बघा आपलं बरोबर उत्तर काय असेल तर ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच 1995 या वर्षी मँचेस्टर जे आहेत हे इंग्लंड या देशातील मँचेस्टर हे सिटी आहे विद्यार्थी मित्रांनो। या मँचेस्टर शहरामध्ये 1995 या वर्षी एक सहकाराची परिषद आयोजित झाली होती। त्या परिषदेमध्येच सहकाराची 7 पुनर्निर्धारित म्हणजे जी तत्त्वे सहकाराची होती त्याची पुनर्निर्धारित म्हणजे नव्या रूपाने जे काही नवीन तत्त्वे तयार करण्यात आली होती ते पुनर्निर्धारित 7 तत्त्वे जे आहेत ते स्वीकारण्यात आली होती। तर बघा ही जी परिषद आहे 1995ची ही परिषद मँचेस्टर या शहरामध्ये आयोजित झाली होती आणि यामध्ये 7 पुनर्निर्धारित मूलतत्त्वे जे आहेत ते स्वीकारण्यात आली होती। तर बघा येथेच आणखी दुसरा असा प्रश्न बनू शकतो की 1995 या वर्षी मँचेस्टर या शहरामध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेमध्ये सहकाराची किती तत्त्वे या किती पुनर्निर्धारित मूलतत्त्वे जी आहेत ती स्वीकारण्यात आली होती? तर त्याचं उत्तर असेल आपलं 7। तर इथे तुम्हाला 2 महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत। एक म्हणजे सहकाराची 7 पुनर्निर्धारित तत्त्वे आणि ते परिषद कुठे आयोजित झाली होती तर 1995 या वर्षी मँचेस्टर येथे। तर बघा याच्या व्यतिरिक्त 1995 या वर्षी आंतरराष्ट्रीय सहकार परिषदेला 100 वर्ष पूर्ण झालेली होती। म्हणून या 100 वर्षाच्या पूर्ण होण्याच्याच उत्सवातनी त्यांनी सहकाराची 7 पुनर्निर्धारित मूलतत्त्वे जे विद्यार्थी मित्रांनो ते स्वीकारली होती। तर ते 7 मूलभूत जे काही पुनर्निर्धारित तत्त्वे आहेत विद्यार्थी मित्रांनो
ती अशा प्रकारे आहेत बघा. पहिलं तत्व आहेत खुले व ऐच्छिक सभासदत्व. बघा, पहिलं तत्व असं आहे की खुले व ऐच्छिक सभासदत्व म्हणजेच कोणत्याही सहकारी संघटना असेल, उदाहरणार्थ एखादी सहकारी बँक असेल, तर त्या सहकारी बँकेमध्ये त्या सहकारी बँकेचा सभासद होण्यासाठी कोणत्याही प्रकारचा दबाव जे आहेत विद्यार्थी मित्रांनो ते टाकण्यात येणार नाही. आणि त्या सहकारी संस्थेमधून बाहेर पडायचं असेल तर कोणत्याही प्रकारचा बाहेर पडण्यासाठी सुद्धा दबाव टाकण्यात येणार नाही. तर हे सर्व सभासदाच्याच मनावर असेल, म्हणजेच खुले आणि ऐच्छिक सभासदत्व असेल. त्यानंतर बघा, दुसऱ्या क्रमांकाचं तत्व आहेत सभासदांचे लोकशाही नियंत्रण. बघा, सभासदांचे लोकशाही नियंत्रण. त्यानंतर तिसरं आहेत सभासदांचा आर्थिक सहभाग. सभासदांचा आर्थिक सहभाग. त्यानंतर चौथ्या क्रमांकाचं तत्व आहेत स्वायत्तता आणि स्वातंत्र्य. स्वायत्तता आणि स्वातंत्र्य. त्यानंतर बघा, पाचव्या क्रमांकाचं जे तत्व आहे ते आहे शिक्षण, प्रशिक्षण आणि माहिती. तर बघा, हे जे तत्व आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे पाचवं जे तत्व आहेत जे की सहकार्याची जी की पुनर्निर्धारित मूलतत्वे जी 1995मध्ये स्वीकारण्यात आली होती, त्यामध्ये हे तत्व अत्यंत महत्त्वाचे आहेत विद्यार्थी मित्रांनो. कारण कोणतीही सहकारी संघटना स्थापित केली आपण तर सर्वप्रथम त्या सर्व व्यक्तीला सहकारी संघटनेबद्दल माहिती असतेच असं नाही. म्हणून शिक्षण, प्रशिक्षण आणि माहिती हे तत्व जोडण्यात आलं. याच्या अंतर्गत जे सभासद आहेत किंवा जे पदाधिकारी आहेत किंवा त्या सहकारी संस्थेतील जे काही कर्मचारी असतात किंवा जे काही कस्टमर असतात त्यांनासुद्धा काय तर शिक्षण, प्रशिक्षणाची माहिती असते. म्हणजेच त्यांना सहकार म्हणजे काय याची माहिती देणे. म्हणजेच त्यामध्ये शिक्षण, प्रशिक्षण म्हणजे जसे की कर्मचारी असेल बँकेतील किंवा त्या सहकारी संस्थेतील किंवा तेथील जे काही संचालक मंडळ असतील ते किंवा तिथचे जे सभासद असतील त्यांना काय तर ट्रेनिंग देणे म्हणजे प्रशिक्षण देणे. नवीन जे काही सहकार संबंधित जे काही नवनवीन जे काही शोध लागतात त्याची माहिती देणे. नवीन जे काही टेक्नॉलॉजी आहेत ते टेक्नॉलॉजी सहकारमध्ये कशी वापरायची याची माहिती देणे. आणि सहकारबाबत जेवढी काही माहिती असेल त्याच्या कायद्याबाबत त्याची सर्व माहिती जी आहेत विद्यार्थी मित्रांनो ते शिक्षण, प्रशिक्षण आणि माहितीच्या अंतर्गत दिली जाते. त्यानंतर बघा, सहाव्या क्रमांकाचं जे काही मूलतत्व आहे ते आहे सहकाराच्या अंतर्गत सहकाराचे तत्व. बघा, सहकाराअंतर्गत सहकाराचे तत्व हे 6व्या क्रमांकाचं मूलभूत कर्तव्य आहेत. तर बघा, हे तत्व काय सांगते की जेवढ्या काही सहकारी संस्था असतात बघा, त्या सहकारी संस्थांनी एकमेकांसोबत कॉम्पिटिशन न करता त्यांनी एकमेकांची मदत केली पाहिजे. म्हणजेच एखादी सहकारी संस्था जर थोडी कमकुवत असेल आणि दुसरी सहकारी संस्था जर त्याची जे क्षमता असेल ते चांगली असेल तर त्या दुसऱ्या सहकारी संस्थेने त्या कमकुवत संस्थेला आपल्या हाती धरून त्याची मदत केली पाहिजे. त्यालाही काय तर यशापर्यंत नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. म्हणजे स्वतःच एकमेकासोबत इथे सहकारामध्ये कोणत्याही प्रकारचं कॉम्पिटिशन करू नये. कारण सहकाराचा अर्थच असा आहे की सहकार्य करणे, कोणत्याही प्रकारचं कॉम्पिटिशन एकमेकामध्ये न करणे. म्हणून हा एक महत्त्वाचं तत्व आहे. त्यानंतर बघा, 7वं आणि शेवटचं तत्व आहे सामाजिक बांधिलकी. तर बघा, सामाजिक बांधिलकी हा सुद्धा एक महत्त्वाचं तत्व आहे, जे की असे एकूण 7 पुनर्निर्धारित जे काही तत्व आहेत विद्यार्थी मित्रांनो ते 1995 या वर्षी स्वीकारण्यात आले होते, जे की मँचेस्टरमध्ये आयोजित झालेली जी परिषद आहे येथे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 3, एक व्यक्ती एक मत हे तत्व सहकार्याच्या कोणत्या वैशिष्ट्याशी संबंधित आहेत? बघा, एक व्यक्ती एक मत हे तत्व सहकार्याच्या कोणत्या वैशिष्ट्याशी संबंधित आहे? तर बघा, येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी बघा, 1 आहेत खुले सभासदत्व, 2 सेवा तत्वे, 3 लोकशाही नियंत्रण आणि 4 आर्थिक सहभाग. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असेल? तर बघा विद्यार्थी मित्रांनो, याचं बरोबर उत्तर असेल आपलं ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच लोकशाही नियंत्रण. तर बघा, लोकशाही नियंत्रण जे हे तत्व आहेत किंवा हे जे वैशिष्ट्य आहे सहकाराचं, या वैशिष्ट्याच्या अंतर्गतच एक व्यक्ती एक मत हे तत्व जे आहेत सहकाराचं
एक व्यक्ती एक मत हे तत्त्व जे आहेत हे लोकशाही नियंत्रण या वैशिष्ट्याशी संबंधित आहेत. बघा, याच्या आधी आपण 7 मूलभूत तत्त्व बघितले होते. त्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाचं जे तत्त्व आहे विद्यार्थी मित्रांनो, दुसऱ्या क्रमांकाचं तत्त्व सभासदांचे लोकशाही नियंत्रण. याच तत्त्वाच्या अंतर्गत विद्यार्थी मित्रांनो, एक सभासद एक मत हे तत्त्व जे आहेत विद्यार्थी मित्रांनो काय आहेत तर सहकार तत्व सहकारशास्त्राचं आहेत किंवा सहकारी संघटनेचं आहेत. त्यानंतरचा प्रश्न बघा, प्रश्न क्रमांक 4, सहकार चळवळीची मुख्य ब्रीद वाक्य कोणती आहे? बघा, प्रश्न क्रमांक 4 आहेत, सहकार चळवळ जे आहेत त्या सहकार चळवळीचं मुख्य जी ब्रीद वाक्य आहे ते काय आहे? तर बघा, येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपल्याला बरोबर उत्तर काय असेल? तर बघा, ऑप्शन क्रमांक बघा 2 हे आपलं बरोबर उत्तर असेल. म्हणजेच सर्व एकाकरिता व एक सर्वांकरिता. म्हणजेच तेच इंग्लिशमध्ये बघा, इच फॉर ऑल अँड ऑल फॉर इच. जर परीक्षेत तुम्हाला इंग्लिशमध्ये जर आलं असेल प्रश्नामध्ये तर तुम्ही इच फॉर ऑल अँड ऑल फॉर इच हे जे ब्रीद वाक्य आहे किंवा मराठीमध्ये तेच आहेत, सर्व एकाकरिता व एक सर्वांकरिता. तर हे जे ब्रीद वाक्य विद्यार्थी मित्रांनो हे सहकार चळवळीचं एक मुख्य ब्रीद वाक्य आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 5, सहकारी संस्थेच्या एकूण नफ्यातील किती टक्के रक्कम ही राखीव निधीत जमा करणे अनिवार्य आहे? बघा, प्रश्न क्रमांक 5 काय म्हणते की सहकारी ज्या संस्था आहेत त्या सहकारी संस्थेचे एकूण जे काही नफा भेटते त्यांना त्या नफ्याच्या किती टक्के रक्कम ही राखीव निधीमध्ये जमा करणे अनिवार्य आहे. तर बघा, यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल? तर येथे ऑप्शन क्रमांक 2 याचं बरोबर उत्तर येईल आपलं, म्हणजेच 25%. तर बघा, एकूण जे नफा मिळतो कंपनीला किंवा सहकारी संस्थेला तर त्या सहकारी संस्थेच्या 25% रक्कम जे असेल ते सहकारी संस्थेला राखीव निधी म्हणून काय तर ठेवावी लागते. ही जी राखीव निधी असते विद्यार्थी मित्रांनो, ही राखीव निधी जिल्हा मध्यवर्ती बँका ज्या असतात किंवा राज्य सहकारी ज्या बँका असतात त्या बँकांमध्ये ही 25% रक्कम जी आहे ती आपल्याला काय तर जमा करावी लागते. तर आपलं बरोबर उत्तर होईल इथे ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे 25%. म्हणजेच राखीव निधी किती असला पाहिजे तर 25% असला पाहिजे नफ्याच्या. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 6, सहकारी संस्था सभासदांना जास्तीत जास्त किती टक्के लाभांश देऊ शकतात? बघा, ज्या काही सहकारी संस्था आहेत त्या सहकारी संस्था त्यांच्या सभासदांना जास्तीत जास्त किती टक्के लाभांश देऊ शकतात? तर बघा, म्हणजेच एखादी कोणतीही सहकारी संघटना आहे तर त्या सहकारी संघटनेमध्ये आपण जर उदाहरणार्थ आपल्यापैकी कोणीही त्यामध्ये काही गुंतवणूक केली तर त्या गुंतवणुकीच्या बदल्यात आपल्याला वर्षाच्या शेवटी जे काही प्रॉफिट भेटते त्या प्रॉफिटमधील काही जो हिस्सा असते त्या हिस्सालाच आपण काय विद्यार्थी मित्रांनो लाभांश असं म्हणतो. म्हणजे सहकारी संघटनेतील जेवढे काही सभासद आहेत त्या सभासदांना जो काही वाटा भेटतो त्यांना जो हिस्सा भेटतो त्या हिस्सालाच आपण काय तर लाभांश असं म्हणतो. तर कोणत्याही एका सभासदाला जास्तीत जास्त किती टक्के लाभांश जे आहेत ते सहकारी संघटना देऊ शकते? तर बघा, येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय होईल? तर बघा, एका सिंगल व्यक्तीला एक सहकारी संघटना जे आहेत ते जास्तीत जास्त बघा ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर होईल. म्हणजेच 15%, जास्तीत जास्त 15%च लाभांश जे विद्यार्थी मित्रांनो ते देऊ शकते. 15%पेक्षा जास्त लाभांश कोणती सहकारी संघटना जे आहेत ते एका व्यक्तीला देऊ शकत नाही. भलाही त्याने इन्व्हेस्टमेंट कितीही केलेली असेल तरीसुद्धा त्याला लाभांश जे आहे ते 15%पेक्षा जास्त दिला जाणार नाही. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 7, सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश खालीलपैकी कोणता असतो? बघा, ज्या काही सहकारी संस्था असतात त्या सहकारी संस्थेचा मुख्य उद्देश काय असतो? तर बघा, येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी बघा, पहिलं काय म्हणते की जास्तीत जास्त नफा मिळवणे. ऑप्शन 2, सभासदांना सेवा देणे. ऑप्शन 3, राजकीय सत्ता मिळवणे. ऑप्शन 4, फक्त भांडवल गोळा करणे. तर बघा, याचं बरोबर उत्तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हालाही समजलं असेल काय आहेत तर बघा, याचं बरोबर उत्तर आहेत ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच सभासदांना सेवा देणे. तर बघा, असे काही सोपे प्रश्नसुद्धा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळू शकतात परीक्षेमध्ये. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 8, सहकारी संस्थेच्या
कामकाजात कोणत्या प्रकारची तटस्थता असणे आवश्यक आहे? बघा, सहकारी ज्या संस्था आहेत त्यांच्या कामकाजामध्ये म्हणजे त्यांच्या कामांमध्ये कोणत्या प्रकारची तटस्थता म्हणजे स्थिरता म्हणजे काय तर समानता असणे आवश्यक आहेत. तर बघा, यामध्ये ऑप्शन क्रमांक 1 आहेत आर्थिक व सामाजिक, 2 आहेत सामाजिक व राजकीय, 3 आहेत केवळ शैक्षणिक आणि 4 आहेत व्यावसायिक व तांत्रिक. त्याचं बरोबर उत्तर काय होईल? तर बघा, याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2 म्हणजेच धार्मिक व राजकीय तटस्थता असणे आवश्यक आहेत. म्हणजेच येथे कोणत्याही प्रकारचा धार्मिक किंवा राजकीय दबाव जे आहेत त्या सहकारी संस्थेमध्ये आणला जाणार नाही. म्हणजेच धार्मिक व राजकीय तटस्थता असणेच आवश्यक आहेत. म्हणजे कोणत्याही प्रकारचा राजकीय दबाव किंवा धार्मिक दबाव जो आहे तो आणण्यास इथे सक्त मनाई आहेत. म्हणून आपलं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 2. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 9 स्वायत्तता आणि स्वातंत्र्य या तत्वानुसार सहकारी संस्थेवर बाह्य नियंत्रण कोणाचे नसावे? बघा, जे काही मूलभूत नवीन जे काही पुनर्निर्धारित तत्व आहे त्यापैकी एक तत्व आहेत स्वायत्तता आणि स्वातंत्र्य. या तत्वानुसारच बाह्य जे नियंत्रण असते सहकारी संस्थांवर ते नियंत्रण कोणाचं नसावं, म्हणजे खालीलपैकी कोणाचं नियंत्रण जे आहे ते सहकारी संस्थेवर नसलं पाहिजे? तर बघा, सभासदांचं, व्यवस्थापन समितीचं, ऑप्शन क्रमांक 3 राजकीय हस्तक्षेप किंवा बाह्य घटक आणि ऑप्शन क्रमांक 4 निबंधकाचे. तर बघा, याचं बरोबर उत्तर काय होईल? तर ऑप्शन क्रमांक 3 होईल. म्हणजेच कोणत्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप किंवा बाह्य घटक जे आहेत त्याचं नियंत्रण सहकारी संघटनेवर नसावं. इतर बघा, यांचं सभासदांचं किंवा निबंधकाचं किंवा व्यवस्थापन समितीचं नियंत्रण असतेच सहकारी संघटनेवर. परंतु कोणत्याही प्रकारचा जो काही राजकीय जो हस्तक्षेप आहे किंवा जे काही बाह्य घटक आहेत इतर जे की राजकीय संबंधातील असतील किंवा काही धार्मिक घटक असतील तर त्यांचा हस्तक्षेप सक्त मनाई आहे विद्यार्थी मित्रांनो इथे. याचं बरोबर उत्तर होईल ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 10 सहकाराअंतर्गत सहकार या तत्वाचा मुख्य उद्देश काय आहे? तर बघा, याच्या आधी मी तुम्हाला सांगितलं की जे काही 7 मूलभूत तत्वे आहेत त्यापैकी सहकाराअंतर्गत सहकार जे काही 6व्या क्रमांकाचं जे मूलभूत तत्व आहे त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की सहकाराअंतर्गत सहकार म्हणजे काय. तर बघा, इथे प्रश्न काय म्हणतो की त्याचा मुख्य हेतू काय आहेत? तर बघा, इथे ऑप्शन आहेत परस्परांशी स्पर्धा करणे, ऑप्शन 2 एकमेकांना सहकार्य करणे, ऑप्शन 3 इतर संस्था बंद करणे, ऑप्शन 4 नफ्यात हिस्सा मिळवणे. तर बघा, याचं बरोबर उत्तर काय होईल विद्यार्थी मित्रांनो? तर हे तुम्हीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा, कारण याच्या आधी मी तुम्हाला त्याची माहिती दिलेली आहे. म्हणून याचं उत्तर तुम्ही नक्की कळवा. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 11 सहकारी संस्था सामाजिक बांधिलकी तत्वानुसार कोणाच्या कल्याणासाठी काम करतात? तर बघा, येथे बघा 4 ऑप्शन दिलेले आहेत. 1 संचालकासाठी, 2 श्रीमंत घटकासाठी, 3 समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी, 4 परदेशी संस्थांसाठी. तर बघा, याचं बरोबर उत्तर काय होईल? तर जे काही सहकारी संस्था आहे त्या सहकारी संस्था सामाजिक बांधिलकी हा जो तत्व आहे 7व्या क्रमांकाचा, बघा हा जो तत्व आहे हे तत्व 7व्या क्रमांकाचं तत्व आहे. हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण परीक्षेमध्ये जे की 7 तत्वे आहेत त्यापैकी ते तत्व विचारून तुम्हाला त्याचा क्रमांक विचारला जाऊ शकतो. म्हणून याचं बरोबर उत्तर काय असेल? बघा, याचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन क्रमांक 3 असेल समाजातील आर्थिकदृष्ट्याच्या दुर्बल घटकांसाठीच्या कल्याणासाठी काम करणे हेच सहकारी संस्थेच्या सामाजिक बांधिलकी तत्वाचा काही मुख्य उद्देश आहे. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 12 काय म्हणतो? तर प्रश्न क्रमांक 12 आहेत शिक्षण, प्रशिक्षण आणि माहिती हे जे तत्व आहे हे कोणासाठी लागू होते? बघा, यामध्ये आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असेल? बघा, शिक्षण, प्रशिक्षण आणि माहिती जे की 5व्या क्रमांकाचं तत्व आहेत हे तत्व कोणासाठी लागू होते? तर बघा, याचं बरोबर उत्तर काय असेल? तर येथे आपलं ऑप्शन क्रमांक 3 येथे आपलं बरोबर उत्तर होईल. म्हणजेच सभासद, सेवक आणि पदाधिकारी या सर्वांसाठी विद्यार्थी मित्रांनो काय तर शिक्षण, प्रशिक्षण आणि माहिती हे तत्व लागू होते. त्यानंतर बघा, प्रश्न क्रमांक 13 सहकारी तत्वाच्या पुनर्मांडणी अहवालाला आंतरराष्ट्रीय स्तरावर व्हिएन्ना येथे कधी मान्यता प्राप्त झाली? बघा, सहकारी तत्वांच्या पुनर्मांडणी जे काही अहवाल आहेत याला आंतरराष्ट्रीय स्तरावर
व्हिएन्ना येथे कधी मान्यता प्राप्त झाली? तर याचं बरोबर उत्तर होईल 1966. बघा 1966 या वर्षी सहकारी तत्त्वाची जे काही पुनर्मांडणी अहवाल आहेत त्याला व्हिएन्ना येथे 1966 या वर्षी मान्यता प्राप्त झाली होती. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 14, सहकारी संस्थेच्या दैनंदिन कामकाजावर कोणाचे नियंत्रण असते? बघा सहकारी संस्थेचं जे काही दैनिक कामकाज आहे त्या दैनंदिन कामकाजावर कोणाचं नियंत्रण असते? बघा येत आहेत ऑप्शन क्रमांक 1 केवळ शासनाचं, ऑप्शन क्रमांक 2 व्यवस्थापन समित्यांचं, ऑप्शन 3 बँक अधिकाऱ्यांचं, ऑप्शन 4 ग्रामपंचायतीचं. तर याचं बरोबर उत्तर काय? तर बघा याचं बरोबर उत्तर होईल आपलं ऑप्शन क्रमांक 3 व्यवस्थापन समिती. तर बघा व्यवस्थापन समितीचं जे आहेत विद्यार्थी मित्रांनो काय तर नियंत्रण जे असते ते दैनंदिन कामकाजावर असते. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 15 आणि शेवटचा प्रश्न, भांडवलावर दिला जाणारा जो काही मोबदला असतो म्हणजेच तो व्याजाच्या स्वरूपात असतो किंवा इतर कोणत्याही नफ्याच्या स्वरूपात असेल तर हा कसा असावा? तर बघा येथे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर यापैकी आपलं बरोबर उत्तर काय असेल? तर बघा ऑप्शन क्रमांक 3 आपलं बरोबर उत्तर असेल, म्हणजेच मर्यादित प्रकारचा असावा. म्हणजे जे भांडवल गुंतवणूक केली जाते सभासदांद्वारे त्या भांडवलावर दिला जाणारा जो काही मोबदला असतो तो मोबदला व्याज असेल किंवा नफा असेल किंवा लाभांश असेल तो काय तर तो कशा प्रकारचा असला पाहिजे? तर तो मर्यादित स्वरूपाचा असला पाहिजे. तो कोणत्याही प्रकारचा अमर्यादित स्वरूपात किंवा खूपच जास्त किंवा शून्यच आहे बा असा नसला पाहिजे. त्याला काही प्रमाणात तरी म्हणजे एक मर्यादित मोबदला जो आहे तो दिला गेला पाहिजे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो अशाच प्रकारच्या आपल्यासाठी चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. जय भारत, जय महाराष्ट्र.